नमस्कार गाईज, असं चाललंय आता मी सध्या बघा लोमकाळ्यात चाललोय आम्ही आता. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे गाईज. तर आज आहे डे 2 ऑफ उज्जैन. रेडी वगैरे झालं, मी चाललोय. वाजले सकाळचे 4 वाजले गाईज. तर या टायमाला मी रेडी झाले आता लवकर. झोपले रात्री 12 वाजता. ते काय काय तिकीट वगैरे काढायचं होतं ते करून मी आता झोपलोय. तर हे आमचं रूम बघू शकता तुम्ही गाईज, फुल. पण रात्री शॉर्ट झालं गाईस, रात्री लाईट गेली आणि एसी बंद झाला आणि फुल घाम बघू शकता गाईस तुम्ही, फुल घाम. चला बघूया आता. मी तर रेडी झालोय फुल. असा आपला लुक आहे आज. असं होतंय. तुम्ही ब्लॉग शॉर्ट पण बघा आणि कालचा ब्लॉग बघितला नसेल तर लवकर जाऊन बघा आणि नवीन असाल चॅनलवर तर लवकर सबस्क्राईब करा. तर चला जाऊया पुढे. त्यांनी बघूया रेडी झालो त्यांनी. सका वाटायला मला उज्जैनला येऊन. आम्ही आता ओंकारेश्वर मध्ये आहे उज्जैन. संध्याकाळी पोहोचणार आहे. सज्जन को क्या तकलीफ है भाई? तर बरं वाटू लागलं. बघूया आता दर्शन करून. तुम्हाला कसं वाटायला? त्याला काही जास्त बसून चाललोय आता रिक्षामध्ये. आमचे टेम्पो जात नाही, तर चला पुढे जाऊया. बघा चला. नमस्कार गाईज, असं चाललोय आता मी सध्या बघा लोमकाळ्यात चाललोय आम्ही आता. गाईज आम्ही आता फायनली ओंकारेश्वरला आलेलो आहे. तर इकडं तुम्ही सिनरी दाखवतो गाईज, काय खतरनाक आहे. फुल लाइटिंग बिटिंग मध्ये एकदम खतरनाक दिसायलंय. इकडे तुम्हाला मूर्ती दिसत असेल तिकडं बघा गाईज. तुम्हाला पुढे जाऊन क्लिअरिटी दाखवतो. इथं जरा नेट आहे म्हणून तुम्हाला तेवढं दिसत नाही. चला गाईज पुढे भेटूया. जे मी तिकडनं दाखवलं बघा गाईस तुम्हाला, अभी इथं आहे बघा. चलो चलते आगे काही. स्पायडरमॅन स्पॉटेड. गाईज आम्ही एवढं वेळ झालं थांबलोय. खालने एवढं पर्यंत आलोय, त्या वाटलं नाही गेलं. इथे येऊन थांबले, अर्धा तास झालं इथे थांबलोय. बघा गाईज गर्दी बघा. स्पायडरमॅन, शक्तिमान. गाईज नुसतं गर्दी एवढी भरली बाबा, कंटाळा आला. लवकर जाऊया. किती वाजता आलता बघा आम्ही? तुम्हाला स्टार्टिंग केलं ब्लॉग 4 वाजता बरोबर. तर वाजले 6 बघा. ते थांबून 2 तास नाही, 5 वाजता आले नाही. 5 वाजता आलोय, 1 तास झाला काही थांबलोय आम्ही. त्याला काहीच पुढे भेटूया. गॅस मी आता माझा फेस बघू शकता. कायच खाल्लेलं नाहीये सकाळपासून, कारण मला जरा बरं नव्हतं. म्हणजे काय झालं माहितीये, जरा टाइमवर नाश्ता वगैरे केलं नव्हतं म्हणून थोडं मला पित्त झालं, म्हणून मी काय खाल्लो नाही. आता वाजलेत 1-1:30 वाजलेत. आता बघूया काय तर लाईट खाऊया, त्यानंतर पुढे जाऊया. तर तिकडनं आम्ही दर्शन केलं आणि डायरेक्ट आलो गाईस, कारण लई भूक लागलेली आणि तिकडे काय टाइमच नव्हता. व्हिडिओ शूट वगैरे कायच करू नाही, मला पण काय बरं नव्हतं. तर आता बघूया पुढे काय खाऊया. चला. आज आता मस्तपैकी पराठा, दही आणि लस्सी प्यायले. लाईट जे आले गाईस, कारण थोडं लाईटने जेवण पण करायचं आहे. एकदम हेवी जेवण जेवढं प्रॉब्लेम होते. तर सगळेजण गाईस ते जे आलेत. तर बघूया गाईस पुढे आता काय होते. तर घरी रूम मध्ये जाऊन झोपणार आहे. डायरेक्ट रात्री शो आहे, तर तुम्ही पुढचं बघायला विसरू नका. चला. आता आम्ही फायनली रूम मध्ये आलेलो आहे फुल जेवण करून. तर तुम्हाला रूमचं टूर देतो. तर चला गाईस. तर गाईस इकडे बाथरूम आहे गाईस, फुल खतरनाक आहे, डेंजर आहे फुल. त्यानंतर इकडनं असं सरळ असं जायचं. सरळ गेल्यावर इकडे एक मिरर आहे गाईस, फुल खतरनाक दिसते. त्यानंतर इथं आमचं जे मेन रूम आहे टीव्हीचा फुल. त्यानंतर इकडे मेन रूम आहे. हे आमचे सर आहेत. हे असं रूम आहे गाईस. आज आमचं स्टे आहे गाईस, आणि ह्याच्यानंतर कदाचित सेकंड पार्ट येईल याच डेचं, डे 2चं सेकंड पार्ट. कारण हे ब्लॉग मोठं झालंय. मोठं ब्लॉग तुम्ही बघत नाही मला माहिती आहे गाईस. तर हे जर 2 पार्ट केलं तर करणार नाही, तर याच पार्ट हे जर मॅक्झिमम 3-4 मिनिट पण गेलं तर पूर्ण करूया. तर भेटूया आपण डायरेक्ट संध्याकाळी नेक्स्ट ब्लॉग. काय